नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालीमकर. भाग 6. श्री स्वामी समर्थ. बसप्पा तेली मंगळवेढ्यास राहत असे. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना कंटकाची शय्या करून त्यावर श्री दिगंबर स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे आनंदाने निद्रिस्त झाल्याचं त्यानं पाहिलं. महाराज हे साक्षात अवतारी आहेत अशी त्याची खात्री झाली आणि त्या दिवसापासून तो महाराजांचा एकनिष्ठ भक्त झाला आणि एकनिष्ठ भक्ती करू लागला. सर्व काळ महाराजांबरोबर तो फिरू लागला. घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरत असे. घरी दरिद्र फार म्हणून नवरा वेड्याच्या नादी लागला, कामधंदा करत नाही म्हणून ती फार दुःख करत असे. याप्रमाणे बरीच वर्ष गेली. बसप्पाची भक्ती पाहून महाराज सुप्रसन्न झाले आणि बसप्पाचं दारिद्र्य दूर करण्याचं त्यांच्या मनात आलं. मग तिथं काय उशीर आहे. एके दिवशी 4 घटका दिवस असताना बसापास बरोबर घेऊन महाराज लगतच काटवण म्हणून एक गाव आहे त्या गावच्या जंगलात गेले. महाराज पुढे आणि बसप्पा मागे. याप्रमाणे जाता जाता अस्तमान झाला. एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पाहावं तिकडे सर्पच सर्प. असं पाहून बसप्पा घाबरून गेला आणि श्री स्वामींच्या चरणी लागला. त्याला अभय देऊन महाराज म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होई पावेतो ह्यातून घे, घाबरू नकोस. श्री स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील एक वस्त्र सर्पांवर टाकून भीत त्यानं एक सर्प उचलला. सर्प 1.5 हात लांब होता. तो बसप्पांनी आपल्या काखेत ठेवला. मग रांगणातील सर्व सर्प नाहीसे झाले. महाराज आणि बसप्पा मग गावाकडे परतलेत आणि गावाजवळ एक छानदार बाग होती. त्यात महाराज बसले आणि बसप्पाला आज्ञा केली की घरी जाऊन तुझ्या काखेत जे धन आहे ते घेऊन स्त्री पुत्रासह आनंदाने राहा. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून बसप्पा स्वगृही आला. भ्रतार घरी आलेला पाहून त्याच्या बायकोलाही आनंद झाला. तिच्या समक्ष काखेतील गाठोडं सोडून पाहिलं तर सर्पाऐवजी 52 कशी सोन्याची लगड झालेली त्याला दृष्टीला पडली. त्या स्त्री पुरुषांचा आनंद गगनात मावेना. प्रातःकाळी दोघांनी महाराजांचं दर्शन घेऊन पंचारती ओवाळली. महाराजांच्या आशीर्वादाने पुढे ते दाम्पत्य आनंदाने संसार करू लागले. महाराज अक्कलकोटाला आल्यावरती बसप्पा महाराजांच्या दर्शनाला प्रतिवर्षी येत असे. ही गोष्ट 1766 साली घडली. मंगळवेढ्याला एक 60 वर्षांचा शूद्र राहत होता. 52 वर्षांचे वयाची त्याची बायको होती. तिला संतान नसल्यानं ती फार कष्टी होती. बाई पतिव्रता असून मोठी भाविक होती. एक वेळ बसप्पा तेल्याची व तिची गाठ पडली. महाराजांची विचित्र लीला त्यानं बाईंना सांगितली आणि तिला उपदेश केला, तू महाराजांची भक्ती करत जा. नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नकोस, म्हणजे महाराजांच्या कृपेने तुझं मनोरथ पूर्ण होईल. त्या दिवसापासून बाई श्री स्वामींची भक्ती करू लागली. नित्य अरण्यात जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन मग भोजन करावं असा तिने नेम धरला. याप्रमाणे 2 वर्ष तिने भक्ती केली. पुढे एक वेळ बाई महाराजांच्या दर्शनाला आलेली असताना तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले. हास्य करून महाराज तिला म्हणाले, तो पलीकडचा वृक्ष दिसत आहे ना, तो पहा. त्याचा डिंक काढून साखरेत मिळवून खा, म्हणजे तुझं कार्य होईल. बाई वृक्षाजवळ गेली. पाहते तर तो शिरसाचा वृक्ष होता. पांढरा शुभ्र त्यात डिंक आला होता. तो काढून घेऊन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून तिने खाल्ला. दयाघणाच्या कृपेवरून बाई गर्भवती झाली आणि तिला पुढे सुलक्षणी पुत्र झाला. महाराजांच्या चरणावर पुत्र घालून त्यांचे आशीर्वचन घेऊन बाई पुढे पतीसह आनंदाने नांदू लागली. बाबाजी भट म्हणून वैदिक व सत्वस्थ ब्राह्मण मंगळवेढ्याला राहत असत. श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी महिना 15 दिवसांनी येऊन घटका बसत असत. एके दिवशी 3ऱ्या प्रहरी महाराज भटजींच्या घरी आले. भटजी घरी नव्हते.
त्यांच्या स्त्रीने महाराजांना बसण्यास आसन देऊन सद्भावनाने पूजा केली. महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यासाठी मागितलं. देण्याजोगं पाणी घरात नसल्याने बाईने महाराजांना विनंती केली की आपण क्षणभर स्थित व्हावं, बाहेर जाऊन आत्ताच पाणी घेऊन येते. महाराज तिला म्हणाले, घरात पाणी असताना बाहेर का जातेस? बाईने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे खरा, पण त्यात पाणी नाही. उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत होतो आणि म्हणून बाहेर जाऊन पाणी घेऊन येते. त्यावर स्वामी समर्थ म्हणाले, बाहेर जाणे नको, आडात पुष्कळ पाणी आहे, तुला दाखवतो, चल. असं म्हणून प्रसाद केले. आडाजवळ बसून महाराजांनी लघुशंका केली आणि बाईस म्हटलं, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ. बाईने महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोरी बांधून आडात सोडून दिली. घागर पाण्याने तेव्हाच भरली आणि आडात पुरुषभर पाणी झालं. बाबा म्हणजे तितक्यात घरी आले आणि झालेला प्रकार पाहून महाराजांना साष्टांग नमस्कार करून त्यांनी महाराजांची स्तुती केली. पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची तूट भटजींना कधीच पडली नाही. हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वत्रास त्यांनी श्रुत केला. मंगळवेढ्याला महाराजांचा एक तंतुकार म्हणजे साळी भक्त होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असायचा. महाराजांची एकनिष्ठपणे सेवा तो करू लागला. सेवा करता करता 3 महिने झाले. महाराजांना भक्ताची करुणा आली. एके दिवशी रात्री महाराज ज्या ठिकाणी निद्रिस्त झाले त्याच ठिकाणी तंतुकारही निजला होता. तंतुकाराच्या स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन दृष्टांत दिला तो असा, तुझा बाप पूर्वी मोठा व्यापारी होता. पंढरपुरास यात्रेकरता तो गेला असता एकाएकी मरण पावला. तुझी आई त्याच्या पूर्वीच मेली. तुझ्या घराच्या मागे तुझ्या बापाने तुळशी वृंदावनाखाली पुष्कळ द्रव्य पुरून ठेवलं आहे, ते तू काढून घे. असा चमत्कारिक दृष्टांत पाहून तंतुकार जागृत झाला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे घरी जाऊन तुळशी वृंदावनाखाली खणून पाहतो तो त्याला विपुल धन मिळालं. अत्यानंद होऊन श्री स्वामींचा तपास करत तंतुकार जंगलात गेला आणि श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी श्रींच्या पायास अभिषेक केला. आशीर्वचन घेऊन पुढे तो आनंदाने संसार करू लागला. हा तंतुकार पुढे मोहळास येऊन राहिला अशी श्री स्वामींची अगाध लीला आहे. मंगळवेढ्यास श्री स्वामी महाराज असताना एक यवन त्यांची सेवा करत असे. श्री समर्थांची स्वारी पटवर्धनांच्या कुरणात असे. तेथे जाऊन चिलीम तयार करून तो महाराजांना तंबाखू वाचत असे. महाराज गावात आले म्हणजे तो त्यांची सेवा करी. तो काही धंदा करत नसे. वेड्यासारखं गावात फिरावं, कुठेतरी भाकर मागून खावी, याप्रमाणे त्याची वृत्ती होती. याप्रमाणे बरेच दिवस त्याने स्वामी महाराजांची सेवा केली. पुढे महाराजांनी त्याच्यावर अनुग्रह करून मस्तकी हात ठेवून ज्ञानी केलं. पुढे तो यवन मोठा अवलिया बनला. बाह्यातकारी पिशाच्य वृत्तीने राहून अंतःकरणी ब्रह्मतदाकार होऊन तो सच्चिदानंदी लीन झाला. महाराजांनी कुणास उपदेश वगैरे केला नाही म्हणून लोकांचा समज आहे, पण या अवलियाचे उदाहरणावरून पात्र पाहून महाराज कृपा करत यात संशय राहिला नाही. पुढे हे यवन अवलिया पंढरपुरास जाऊन सातारा जिल्ह्यात गेले. ते कृष्णा तटाकी पिशाच्य वृत्तींनी भ्रमण करीत. पुढे अवलिया मोठी योगी आहेत अशी जनात त्यांची कीर्ती होऊन पुष्कळ कामनिक लोक त्यांच्याकडे येत असत. अवलिया हे कोणी भेटीस आला तर त्यास दगड मारून जवळ येऊ देत नसत. दगड बहुत करून कोणास न लागे असा मारत, पण ज्यास दगड लागे त्याची कामना पूर्ण व्हावी अशी त्यांची कृपा असे. श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यास असताना ते हमेशा पंढरपूर, बेगमपूर, चळंबे वगैरे नजीकच्या गावी जात असत. चळंबे हा गाव पटवर्धनांचा आहे. एके दिवशी श्री समर्थांची स्वारी चळंब्यास रामदासी बुवांच्या मठात गेली. तिथे भोजन करून महाराज 2 प्रहरी निद्रिस्त झाले. रामदासी बुवा काही काम असल्याने मठाचे दार बंद करून त्याला कुलूप घालून बाहेर गेले होते. पुढे संध्याकाळच्या सुमाराला श्री स्वामी समर्थ भीमा नदीच्या वाळवंटात खेळत बसलेले लोकांनी पाहिले. चळंब्यास भीमा नदी आहे. महाराज वाळवंटात बसले आहेत अशी वंदता गावात पसरून रामदासी बुवांच्या श्रवणी पडली. महाराज तर मठात निद्रिस्त आहेत. वाळवंटातील स्वामी दुसरे कोणी असतील असं बुवांना वाटलं, कारण आपल्या हाताने मठास कुलूप लावून बुवा बाहेर पडले होते. लगबगीनं बुवा मठात जाऊन कुलूप उघडून पाहतात तर श्री समर्थांची स्वारी मठात नाही.
हे पाहून बुवांना आश्चर्य वाटलं. मठास दुसरा दरवाजाही पण नाही आहे आणि बाहेर पडण्याला इतर काही मार्गही नाही आहे. दरवाजास स्वहस्ते कुलूप लावलं असून त्याची किल्ली पण आपणाजवळच आहे. मग महाराज मठाबाहेर कसे गेले याबद्दल बुवांचा काही तर्कच आले ना. शेवटी महाराजांच्या अगम्य लीलेबद्दल बुवांना आश्चर्य वाटलं. वाळवंटात जाऊन प्रेमपूर्वक बुवांनी महाराजांचं दर्शन घेतलं. त्याला गावात घेऊन गेले. याप्रमाणे श्री स्वामी महाराजांची अगाध लीला आहे. परशुराम भट गोरे नावाचे गृहस्थ सोलापुरास हल्ली आहेत. त्यांनी वरील चमत्कार पाहिला आहे. असं दिसतं की श्री स्वामी महाराजांप्रमाणे 3 मूर्ती असून त्यापैकी महाराज हे एक होते. एके वेळेस या त्रयमूर्ती मंगळवेढ्याच्या काही लोकांच्या दृष्टीस पडल्या होत्या. गावाजवळ एक मोठा डोंगर आहे. त्याच्या पायथ्याशी नदी असून तिच्या काठी झाडी असून ते स्थळ मोठं मनोहर आहे. त्या स्थळी एक वेळ श्री स्वामी महाराजांची स्वारी बसली होती. तो नदीच्या पलीकडे तीराहून महाराजांप्रमाणे दिव्य तेजाचे असे 2 पुरुष तिथे आले. तिघांनी परस्परांचे दर्शन घेऊन तिघेही डोंगरावर चढले. परस्परात भाषणे झाली. ती कोणास कळण्याजोगी नव्हती. त्यापैकी एक यती का रडतो का म्हणून बोलला. तितक्या दुसरा म्हणाला, हा का मारतो. तिसरा म्हणाला, असे का करतो. ह्याप्रमाणे मनापुत बडबड करून ते डोंगरावर गेले आणि काही वेळाने महाराज एकटेच परत आले. श्री स्वामी महाराज हे मंगळवेढ्याहून निघून पंढरपुरास आले व तिथून मोहोळास आले. मंगळवेढ्याहून महाराज पंढरपुरास आले त्यावेळेची हकीकत भागवत यांनी लिहिलेल्या चरित्रात दिली आहे. ती अशी की महाराज मंगळवेढ्याहून निघाले. त्या दिवशी स्मरणाची हकीकत मंगळवेढ्यातील एका गृहस्थाकडून आम्हाला कळली. ती अशी आहे की सोलापूरला जाणाऱ्या रस्त्यावर करमरकर यांचे एक शेत आहे. ते शेत पंढरीनाथ आणि एकनाथ भटजी दिवसकर यांनी सन 1855-56 साली वाट्याने घेतलं होतं. पंढरीनाथ आणि एकनाथ भटजी यांची आणि स्वामी महाराजांची एके दिवशी ऐन 1-2 वाजता रस्त्यात गाठ पडली. त्यावेळी सूर्याची प्रखरता होऊन गेल्यामुळे पायांचे चटके घेण्यापुरती जमीन तापून गेली होती. पाय अतिशय भाजू लागल्यामुळे स्वामींनी पंढरीनाथाजवळ त्याच्या पायातील जोडे आपल्या पायात घालण्याकरता मागितले. पंढरीनाथांनी ताबडतोब जोडे पायातून काढून स्वामी महाराजांच्या पायात घालण्याकरता दिले. स्वामी महाराजांनी ते जोडे पायात घालून जी चाल काढली त्या चालीने पंढरीनाथ आणि एकनाथ हे आपसात बोलत आहेत. तो महाराज त्या उभयंताचे नजरेआड झाले. स्वामी महाराज आसपास कुठे दिसत नाहीत हे पाहून एकनाथ पंढरीनाथच म्हणाला, अरे तू आपला जोडा त्या वेड्यास देऊन टाकलास आणि तो जर आता दिसेनासा झालाय. जोडा दिला असे काकांना कळले तर ते रागावतील ना. हे ऐकून पंढरीनाथ चिंतेत पडला. सुमारे 5 मिनिटांच्या अवकाशात स्वामी महाराज मोठ्या लगबगीनं परत आले आणि पंढरीनाथच म्हणाले, घे आपला जोडा. आता काका कशासरी रागे भरणार आहे. जोडा तर आला ना. इतका बोलून पुन्हा परत झपाट्याने चालते झाले. या दोघांना वाटलं की हा वेळा येथेच कुठेतरी आड होता. त्यानं आपलं बोलणं ऐकून जोडा परत आणून दिला. पंढरीनाथानं जोडा पायात घातला आणि उभयंता शेताकडे चालले होते. सोलापूर वाटेवरून काही मंडळी अर्ध्या तासाने गावाकडे आली. ती मंडळी अर्ध्या वाटेत भेटली. त्यांनी हा वेडा लगबगीनं कशा करता आला आहे याची चौकशी केली. त्यावरून हा वेडा इतक्या थोड्या अवकाशात सुमारे अर्ध्या कोसाच्या पल्ल्यावर असून त्याला आपण बोललेले शब्द कसे कळले याबद्दल मोठं आश्चर्य वाटलं. आणि हा आपण म्हणतो तसा वेडीसर नसावा याविषयी त्या सर्व लोकांची त्यावेळी खात्री झाली. त्या दिवशी स्वामी महाराज जे गेले ते पुन्हा मंगळवेढ्यास परत आले नाहीत. श्री स्वामी महाराज हे मंगळवेढ्याहून निघाले ते पंढरपुराहून मोहोळास आले. मोहोळ त्यावेळी तालुक्याचं गाव होतं. पंढरपुराहून निघाले ते भीमा नदीस महापूर आला असून नावा बंद होत्या. श्री स्वामी समर्थ तसेच नदीत चालून पलीकडे गेले. त्यांना गुडघाभर पाण्यापेक्षा जास्त पाणी मुळीच लागले नाही. हा चमत्कार पाहून सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 6 समाप्त. क्रमशः धन्यवाद.